नमस्कार मित्रांनो, तर घेऊन आलो आहे मी आज आपल्या यूट्यूब चॅनलवर आपला दुसरा व्लॉग. ज्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की शटरचे डिव्हाइस इन्स्टॉलेशन म्हणजे ते बेल पुशवर कसे ऑपरेट केले जाते आणि कर्टन इन्स्टॉलेशन. तर या साईडवर कर्टन जे आहे ते आपले टोटली 5 कर्टन आहे. ते 5 कर्टनमध्ये 3 जे आहेत ते सेंटर ओपनिंग कर्टन आहे आणि 2 जे आहेत ते वन साईड कर्टन ओपन आहे. त्याची वायरिंग आणि यांच्यासाठी कोणते डिव्हाइस यूज केले हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करणार आहोत. आणि इथं तसेच शटर पण लावले, शटरचे डिव्हाइस पण आपण लावलेले आहेत. शटरसाठी कोणती मोटर यूज केलेली आहे आणि कोणत्या कंपनीचे डिव्हाइस आपण इथं यूज केलेले आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथं बघणार आहोत. तर सर्वात प्रथम हे बघा, इथं जी मोटर आपण इन्स्टॉलेशन केलेली आहे त्या मोटरचं कनेक्शन वगैरे पूर्ण तुम्हाला बघायला भेटेल. तर हे बघा, बेल पुश जेव्हा आपण प्रेस करतो त्यानंतर आपलं जे कर्टन आहे, कर्टन सध्या आता हे साईडवर लावलेलं नाही, ते इन्स्टॉलेशन केलं आपण, पण ही न्यू साईड असल्यामुळे इथं लावलेलं नाही आहेत कस्टमरने. तर तिथं बघतोय आपण की हे जर आपण बेल पुश प्रेस करून ठेवतोय तरच आपलं कर्टन ऑपरेट होतंय, नाहीतर एनी कंडिशन आपलं कर्टन जे आहे ते आपलं स्मार्ट नोड म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावर त्याला आपण कॉन्फिगरेशन करून ते आपण ॲपवर पण ते घेऊ शकतो. तर हे बघा, हे कसं एक ओपनचं बेल पुश बटन आहे आणि एक क्लोजचं. तशीच ही मोटर लावली आहे. मोटरच्याच बाजूला हे बघा, त्याचं कनेक्शन आपण इथं कनेक्टरच्या साहाय्याने लावलेले आहेत. इथून मोटरमधून 5 कोर केबल निघते बाहेर. तर ते त्याच्यामध्ये रेड, ब्ल्यू, ग्रीन, ब्राऊन, ब्लॅक असे केबल असतात. आणि सेकंड म्हणजे आपलं जे दुसरं सप्लाय केबल आहे ती पण आपण 5 कोर केबल टाकून ठेवलेली आहे मित्रांनो. तर 5 कोर केबल आपल्याला कंपल्सरी लागते 1.5ची किंवा 1 mm ची. तर त्या केबलला आपण ते तिथं डिव्हाइसमध्ये जॉईंट करू आणि त्याचे प्रॉपर कनेक्शन करून घेऊ. त्यानंतर हे बघा, इथं आपण शटर पण आपल्या बेलपुश बटनवर केलेलं आहे. तर शटर पण आपण जेव्हा ऑपरेट करतो त्या टायमाला शटरसुद्धा बेलपुश प्रेस केल्यावर ओपन आणि क्लोज होतं. यासाठी पण आपण 5 कोरची केबल यूज केलेली आहे, 1.5 कोर केबल, जेणेकरून आपलं जे ऑपरेशन आहे ते एकदम प्रॉपर झालं पाहिजे आणि आपली जी मोटर आहे ती प्रॉपरली वर्क केली पाहिजे. आता हे झालं या रूममधलं, हे स्टडी रूम आहे. इथं आपण एकदम प्रॉपरली हे पण केलेलं आहे. आता आपण बाहेरच्या साईडने जाऊन बघणार आहे जिथं आपण डिव्हाइस लावला आहे. तर हे डिव्हाइस लावलेल्या ठिकाणी आपण बघू एकदम प्रॉपररित्या इथं जे क्लायंट आहे त्यांनी प्रॉपररित्या एकदम त्याला शटर करून ठेवलं आहे, म्हणजे झाकून ठेवण्यासाठी एकदम भारी डक्ट केलं आहे. तर डक्टमध्ये आपले डिव्हाइस लावलेलं आहे. तर हे बघा, हे त्यांचं शटर आहे आणि शटरवरती हे डक्ट लावलेले आहेत. हे बघा, हे अशा प्रकारे केलं आहे जेणेकरून ते वाटणारच नाही की ते शटरची मोटर आतमध्ये हे करू. तर हीच मोटर जी आहे ते एक बॅक साईडला जागा आहे, तिथं आपण बघणार आहोत. तर हे बघा, या जागेवर आपण आलेलो आहे. तर हे असे शटर आहे ते ओपन होतं आणि जे क्लोज झाल्यामुळं ते आपण जे आता समोर पाहिलं ते त्या प्रकारे दिसू लागलं. तर आता हे वरती चढून आपण तिथं बघणार आहोत की हे बघा, ही मोटरवाले ही मोटर लावून गेलेले आहेत. तर याचं कनेक्शन पण आपण बघणार आहे. याच्यामध्ये रिमोट राहतो आणि हे 2 रिले आहे त्याच्यावरून ते वर्क होतं ओपन आणि क्लोजसाठी. आणि याच्यावरून आपण चेक करणार आहे प्रॉपरली की हे कसं काय वर्क केलेलं आहे. ओके. तर आता यामध्ये बघा, यामध्ये ह्या एक कनेक्टर आहे. या कनेक्टरमध्ये ना 2 वायर्स आहे. या 2 वायरमध्ये एक ब्लू कलरची वायर आहे आणि एक जी ब्राऊन कलरची वायर आहे ती मोटरला इनबिल्ड होती. आणि ही जी रेड आहे, ब्लॅक केबल आहे, ती आपली फेज आणि न्यूट्रल आहे, जे आपण त्याला इनपुट दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे दुसरं कनेक्टर दिसतं आहे, दुसऱ्या कनेक्टरमध्ये सुद्धा एक येल्लो आणि ग्रीन कलरची वायर आलेली आहे. ते येल्लो ग्रीन वायर जी आहे ती कॉमन वायर आहे आणि हे जे 2 आपल्याला ग्रीन आणि व्हाईट वायर दिसत आहे ती ओपन आणि क्लोजची वायर आहे, जी रिलेमध्ये कनेक्ट केलेली आहे. आणि ही जी मागं जी स्क्रूनी टाईट केलेली आहे ती आपली ग्राउंडची वायर आहे, त्याला ग्राउंड पण दिलेलं आहे. इथं असे टोटली जे आपण यूज केलेलं आहे, इथं 6 कोर यूज झालेली आहे. सॉरी मित्रांनो, इथं 6 कोर केबल यूज झालेली आहे. आपल्याला 6 केबल लागतात इथून, एक फेज, न्यूट्रल, ग्राउंड आणि ओपन क्लोज. ही आपल्याकडे एक 6 कोरची प्रोविजन होती म्हणून. आता हे बघा, हे याचं स्मार्ट नोडचं डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे कनेक्शन केलेले आहेत. ओपनची वायर जी आहे ती व्हाईट कलरची, ग्रीन येल्लो जी आहे ती
आपली कॉमन वायर आहे आणि P2 मध्ये जी गेली ती आपली क्लोजची वायर आहे. N म्हणजे न्यूट्रल आणि फेज म्हणजे मेन सप्लाय आपला 230 वाला. तर हे आपण अशा प्रकारे कनेक्शन केलेलं आहे. याचं कनेक्शन केल्यानंतर हा डिव्हाइस आपण तिथं लावून दिलेला आहे. जे आपली इनपुटची वायर होती जी आपली मोटरला गेलेली तिथं गेलेली आणि त्याच्यानंतर ही बघा ही इथून वायर आली आहे आणि इथं आपण त्याचं कनेक्शन एकदम प्रॉपर केलेलं आहे. यामध्ये जी कॉमन वायर आलेली आहे ती आपण खालच्या याला टाकून दिलेली आहे स्विचला आणि जे 2 बेल पुश आलेले आहे व्हाईट आणि ग्रीन ते दिसत आहे तुम्हाला. तर ते जे आहे आपलं ते ओपन आणि क्लोज आहे आणि बाकी फेज न्यूट्रल आणि ग्राउंड ॲज इट इज तो दिलेलाच आहे. तर अशा प्रकारे आपण इथं बेलपुशचं पण कनेक्शन करून ठेवलेलं आहे. तर आता हे बेलपुश आपण ऑपरेट पण करून बघणार आहेत. तर ऑपरेट करताना आपण याला पण प्रेस करून ठेवू जेणेकरून की आपलं शटर जे आहे ते खाली ओपन आणि क्लोज दोन्ही प्रकारे होईल. आता हे बघा हे जे आपण प्रेस करतोय तर लॉंग प्रेस करून ठेवल्यानंतर शटर खाली येतं आहे, ओपन होतं आहे शटर, सॉरी क्लोज होतं आहे शटर, त्याच्यानंतर शटर ओपन होईल. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आम्ही जे इन्स्टॉलेशन आणि जे काही साईड करतो ते तुमच्यापर्यंत त्वरित व्हिडिओ त्याची आली पाहिजे आणि त्यामुळे नवनवीन प्रोडक्टची माहिती आली पाहिजे. आणि हे जे डिव्हाइस आहे ते ऑटोमेशनमध्येच आपण उपयोग करतो. थँक्यू मित्रांनो.